चुकून झालं ग, कप सटकला हातातून माझ्या. आई, तुम्ही हे मुद्दाम करता हे चांगलंच माहिती आहे मला. हे पहा, मी कुठल्याही क्षणी पक्ष सोडू शकते. मग घरातल्या महिलाच काय, पुरुष देखील माझ्या मागे शेपूट हलवत फिरतील. नीलांबरी, जशी पक्षाला तुझी गरज आहे ना, तशी तुला सुद्धा पक्षाची गरज आहे हे विसरू नकोस. गर्वाचं घर नेहमी खाली असतं ही म्हण ऐकली आहेस ना लहानपणी? लक्षात नसेल ना तर आता नीट लक्षात ठेव. या घरात आणि पक्षात तू सत्ता मिळवली आहेस खरी, पण तुझ्या या गर्विष्ठ वागण्याने ना सगळं घालवून बसणार आहेस. हातातून निसटून जाणार आहे सगळं. तुझा हा जो माज आहे ना, तोच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. नाही, इथून पुढे तू आम्हाला म्हणशील हे असं करा तसं करा, वाटेल तसं वागवशील, आमचा छळ करशील आणि आम्ही ते सहन करू, तर तसं अजिबात घडणार नाही. तुला जर सत्ता टिकवायची असेल ना तर आमच्याशी नीट वागावंच लागेल. समजलं? तर फडतूस चहा बनवलाय, यापेक्षा जास्त तर उकळलेल्या पाण्याला चव असते. ह्याला म्हणतात जशास तसं वागणं. सासरचेच काय, तुझ्या माहेरच्यांना, तुझ्या स्वतःच्या आई बाबांना सुद्धा तुझी लाज वाटत असेल. तुझ्या सासरच्यांनी तुझ्यावर एवढे चांगले संस्कार केले, अर्थात केले म्हणजे ते करण्याचा प्रयत्न केला. तुला एवढं चांगलं वाढवलं, एवढं थाटामाटात लग्न करून ह्या घरात आणलं. त्यांना कल्पना सुद्धा नसेल तू इथे सासरी कशी वागतेस याची. खरंच माझा अधिराज इतका साधा भोळा आहे, तू त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंयस. तुला अचानक वाटत असेल मला काय झालं. नीलांबरी, तुझ्या पाठीशी जर सत्ता आणि खुर्चीचा माज असेल ना तर माझ्या पाठीशी माझी सून. एक वेळ तुझी सत्ता तुला साथ देणार नाही, पण माझी सून मला कधीच एकटं पडू देणार नाही. स्वतःला फार शहाणे समजू नका. याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. अजून देऊ? नको. अहो, आपण जानूला वरती एकटीलाच सोडायला नको होतं. बघा ना, म्हणजे किती वेळ झाला ती अजून खालीच नाही आलीये. खरं सांगू तर मला अजून विश्वासच बसत नाही की आपण जयंत बाबतीत असा विचार करतो. बघितलं असतं म्हणजे डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्याचं मन जरा शांत झालं. म्हणजे पण सिद्धिराज, जानू नाहीये शांत. ती ना खूप डिस्टर्ब वाटली मला. तिच्याशी काही धड बोलताच आलं नाहीये मला. भावना ऐक ना, आपण बोलू तिच्याशी, पण तू नको टेन्शन घेऊस. अहो, टेन्शन घेऊ नको असं म्हणल्यावर टेन्शन यायचं बंद होणार आहे का? मला काही कळतच नाहीये. इकडे आई हॉस्पिटलमध्ये, इकडे जानूची अशी अवस्था आहे, काहीच कळत नाहीये. पण मला ना असं वाटतंय की जानूने अजूनही आपल्याला सगळं काही सांगितलेलं नाहीये. ती आपल्याशी काहीतरी खोटं बोलतेय, नक्की काहीतरी लपवतेय. जयंतचा हा त्रास काहीतरी सिरियस आहे असं वाटतंय मला. भावना ऐक ना, आपण बोलू ना तिच्याशी. मी खरंच सांगतोय बोलू, पण तू नको उगाच या गोष्टींचा विचार करूस प्लीज. तुला आरामाची आणि मन शांत ठेवण्याची गरज आहे. मी काय म्हणतो, तू थोडा वेळ पडतेस का जरा? नको. अगं नको काय म्हणतेस, थोडा वेळ पडून तर घे. अहो, कसला आवाज आहे? थांब, मी बघतो. नाही नाही, मी पण येते. अगं बस, सकाळपासून काही खाल्लं नसशील ना तू? तर बघ, मी चहा आणलाय तुझ्यासाठी. घे चहा घे. ठीक आहे, इथे ठेवतो. हे बघ वीणा, कळतंय मला तुझी मनस्थिती, कळतेय मला. मला माहितीये तू खूप टेन्शन मध्ये आहे, पण काय करणार अगं? देवाच्या मनात जे असेल तेच होणार. कितीही काही झालं ना वीणा, तरी एक लक्षात ठेव, आपण दोघं नवरा बायको आहेत. माझ्यासाठी तू, तुझ्यासाठी मी, आपण दोघंच आहोत एकमेकांसाठी. आपला 10 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. ते बघ, तू असं माझ्याशी जे अनोळखीपणे वागतेस ना, ते नको वागूस. बघ, तुझं चुकतंय, तुला पटतंय ना? हा वीणा, ए वीणा, अगं मी तुझ्याशी बोलतोय. बस बस बस, चहा घे. चहा थंड होईल. चहा घे घे, चहा घे, चहा घे, चहा घे, चहा पी.
वीणा, तिथे सगळ्यांसमोर बोलता येत नव्हतं म्हणून तुला इथे बोलवलं. काही सांगता येत नाही. आईची परिस्थिती फारच गंभीर आहे. देव न करो तिचं काही बरं वाईट झालं तर आपणच आहोत हे सगळं बाकीचं पुढचं करायला. तुला तर माहिती आहे कसं आहे वीणा, मन घट्ट करावं लागतं ग अशा वेळी. मला फक्त एवढं सांग, हे बघ, मला माहिती आहे ते आईचे लग्नाचे जे काही दागिने आहेत आणि थोडेफार जे काही पैसे असतील तिच्याकडे तेवढंच. पण आता तुम्ही बिझनेस सुरू केल्यानंतर काही म्हणजे FD किंवा बॉन्ड वगैरे मध्ये पैसे सेव्ह केले आहेत का तुम्ही? असेल तर सांगून ठेव. आता काय झालं? हे विचारायला तुम्ही इथे आलात? काळजीची फक्त नाटकं नाही. घरात काही होऊ दे, तुमचं लक्ष मात्र पैशांवरच. परिस्थितीचं काही भान आहे की नाही? किती उलट्या काळजाचे आहात तुम्ही. तिकडे आई एका एका श्वासांसाठी झगडते, बाबा टेन्शन मध्ये, तरी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आम्हाला आधार देतायत ते. आणि तुम्ही काय करताय? प्रॉपर्टीचं विचारताय, तेही इथे आता. आज तरी भेटायला कशाला आलात तुम्ही? हाफ डे वाया गेला ना तुमचा. मुलगा आहे मी तिचा. मुलगा? हा, ज्या नात्यांना तुम्ही मनापासून मानत नाही ना, त्या नात्यांचं कौतुक मला नाही सांगायचं. आईंच्या नावावर काय काय हे ऐकायचंय ना तुम्हाला? मायका, आईंनी मृत्यूपत्र केव्हाच केलंय. हा.